नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेली तीन दिवस झाले सुनेत्रा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्वेसर्वा अशा सुनेत्रा अजित पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी एक ट्विटर हँडलवर पोस्ट केली त्यामुळं वादळ उठलेलं आहे. आणि साहजिकच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते चवताळून उठले आहेत, पेटून उठलेले आहेत. आणि त्यांनी काल मुंबईतल्या राज्य काँग्रेसच्या जे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे आहे त्यात घुसून तिथं त्यांनी नासधूस करण्याचा प्रयत्न केला. तर आज राज्यभर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेनं मारणं, काळं फासणं, शाई टाकणं असं करण्यात येत असल्याचं दिसत होतं. परवा बीडला पालकमंत्री म्हणून तिथं गेल्यानंतर तिथं एक पत्रकार परिषद सुरू होती आणि त्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं एक असा प्रश्न विचारला की तो त्यांच्या शेजारी बसलेले DM म्हणून बीड जिल्ह्यात ओळख असणारे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना तो प्रश्न जरा जिव्हारी लागला आणि त्यामुळंच मग त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली आणि सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत उठवून पुढच्या कार्यक्रमाकडे नेलं. आणि नेमकं हा पत्रकार परिषदेच्या फोटोवरून आणि धनंजय मुंडे यांच्या तिथं केलेल्या कृतीवरूनच काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ते पोस्ट केली होती. आणि त्या पोस्टमध्ये गुंगी गुडिया असा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केलेला होता. पण हर्षवर्धन सपकाळ ज्या काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच पक्षाच्या पूर्वीच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींना पण त्या काळी गुंगी गुडिया म्हणून संबोधलं जात होतं. त्याला कारणही होतं त्यांचे वडील त्यावेळेसचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्या फिरत असत. वडील कसे काम करतात, काय करतात याचं अवलोकन करत असत आणि त्यामुळं त्यांच्या तोंडून शब्द काढत नसत. आणि यामुळंच मग त्यांना काँग्रेस पक्षातली ज्येष्ठ मंडळी पण आणि विरोधक पण गुंगी गुडिया असं म्हणत असत. परंतु ती गुंगी गुडिया काय होती ही तिनं पुढं ज्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीतलं त्यांचं काम याच्यातून त्यांनी ही गुंगी गुडिया नव्हते हेच दाखवून दिलेलं आहे. आणि आता सुनेत्रा पवारांना पण ती संधी चालून आलेली आहे. भले आज हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेसची काही मंडळी तुम्हाला गुंगी गुंड्या म्हणून संबोधलं असेल, परंतु तुम्ही तुमच्या कामातून असं काही दाखवून द्या की तुम्हीही इंदिरा गांधीसारख्याच आयर्न लेडी आहात आणि या सगळ्यांची बोलती बंद करा. मी गुंगी गुडिया नाही तर मी काम करणारी गुडिया आहे हे दाखवून द्या. त्याचा अभिमान आम्हा धाराशिवकरांना, तेरच्या नागरिकांना पण वाटेल हे मात्र नक्की. तसं तेरच्या लेकी खमक्या आहे, कोणी त्या कामाला पण तेवढ्याच वाघ आहेत आणि कोणी त्यांच्या ह्याच्यावर हे केलं तर त्याला प्रत्युत्तर द्यायला पण त्या मागं पुढं पाहत नाहीत. त्याची कन्या असलेली सक्षणा सिद्धराम सलगर ही कन्या राष्ट्रवादी अजित पवार शरद पवार गटांची खिंड लढवीत आहे. आणि स्पष्टोक्ती अशी सक्षणा सलगर
तिच्या बोलण्यामुळं राज्यभर तिला ओळखलं जातं आणि भले सक्षणा सत्तेत नसतील पण त्या बोलतात, ते अगदी रोखठोक बोलतात. काही बोलणं त्यांचं कोणाला लागत असेल हे असेल, त्यातून कुणाचं काही साध्य होत पण नसेल, हा प्रश्न गौण, परंतु त्या पण कशा बोलतात यावरून सुनेत्रा पवार तर सक्षणा सलगर यांच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहेत. त्यांनी जरी अजित पवार राजकारणात सक्रिय होते तरी सुनेत्रा पवार या बारामतीचं त्यांचे विविध उद्योग दादा बारामतीत कमी असत आणि मुंबई आणि राज्यात त्यांचं दौरे असत, तर इथले त्या दादांची जबाबदारी पार पाडण्याचं काम सुनेत्रा पवार यांनीच केलेलं आहे, हे बारामतीकर पण जाणतात. त्यामुळं गुंगीगुडिया असं नामाधान पण जरी हर्षवर्धन सपकाळांनी दिलं असेल, तर त्याचं सुनेत्रा पवार यांनी काही मनावर घेऊ नये आणि आपलं काम आणि आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, अशीच धाराशिवकर म्हणून आमची इच्छा आहे. पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूटच्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये आमचे प्राध्यापक राहिलेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत म्हणून ज्यांचं महाराष्ट्रासह देशात पण नाव घेतलं जातं, अशा अरविंद गोखले सरांचं टिळकांवरचं पुस्तक 2 ऑगस्टला नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. ते पुस्तक गोखले सरांनी त्यांनी जेवढा काळ टिळकवाड्यात पुण्यात घालवला केसरीचे संपादक असताना, त्यातून त्यांना टिळकांचं जे काही लिखाण वगैरे करून त्यांनी आणि टिळकांचं एकूण बाहेरचं काम पण पाहून त्यावर असा हे टिळकांवरचं पुस्तक लिहिलं आहे आणि हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. अरविंद गोखले सरांना त्यांनी हे नवे पुस्तक जे वाचकांसाठी आणलं आहे त्याबद्दल अभिनंदन आणि अरविंद गोखले सरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.